उद्या पुण्यात काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे। संध्याकाळी 5:30 वाजता काँग्रेस भवनात ही बैठक होणार आहे। बैठकीत गटनेता निवडीवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे। पुण्यात मनसे उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनसे उमेदवार राम बोरकरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। महापालिकेच्या मतमोजणी वेळी गोंधळ झाला होता आणि मतमोजणी वेळी सरकारी अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। त्या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये राम बोरकर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी अडथळा आणून सरकारी कामात हस्तक्षेप केला किंवा सरकारी अधिकाऱ्यांना धमकावलं। त्याबद्दल आरओ म्हणजे जे रिटर्निंग अधिकारी आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांनी आपल्याकडे फिर्याद दिली। त्या फिर्यादीवर गुन्हा दाखल केलेला आहे अलंकार पोलीस स्टेशनला। 29 नंबर जो प्रभाग आहे त्या प्रभागातून ते उमेदवार होते। पोलिसांनी पण त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला। जे त्या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी होते त्या मॅडम, त्यांनी पण खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते। मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आलाय। मुंबई काँग्रेस प्रदेश कार्यालयात सोहळा पार पडलाय। वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सत्कार झाल्याची माहिती। यावेळी निवडून आलेल्या नगरसेवकांशी बातचीत केली आहे। लोकशाहीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी पाहूयात। हैदर शेख आहे। हैदर, काय सांगशील, कसा अनुभव होता? एकूणच निवडून आलेला आहेस आणि आता पुढची काय नेमकी संकल्पना असणार आहे? मैं सबसे पहले तो मेरे जितने वोटर्स हैं उनको थैंक्स कहना चाहूँगा और मेरे को जिता के लाया है। मेरा रोड मैप है, मैंने तैयार करके रखा है। मुझे सबसे पहले लाइब्रेरी बनाना है मेरे वार्ड में। उसके बाद मुझे बारिश के टाइम बहुत सारा गटर भर जाता है तो मुझे अपना वार्ड फ्लड फ्री करना है। उसके बाद वुमेन एम्पावरमेंट के लिए मुझे बहुत सारे कैमराज लगाना है मेरे वार्ड में, ताकि लोग रात को भी आराम से, मेरी जितनी महिलाएं, मेरी माँ बहन है, वो आराम से निकल सके। गणित असं होतं की माझ्या विरुद्ध माझ्याच पक्षाची लोक उभी राहिली, वेगवेगळ्या पक्षांमधून। मग ते सपा असो, मशाल असो, इंडिपेंडेंट कॅन्डिडेट जे माझे जॉर्ज एब्राहिम म्हणून होते, MLAचे कॅन्डिडेट होते, ते खालच्या स्तरावर गेले आणि ते कॉर्पोरेशनचं निवडणूक माझ्या समोर लढले। त्यांना म्हणजे एकदा असा धडा शिकून दिला की परत कधी निवडणुकीला उभं राहण्याची त्याची लायकीच राहिली नाही। 2000 मताने ते निपटून गेले। लोकांचा आत्मविश्वास, जरी मी 7 मतांनी जिंकली असेल तर लोकांचा विश्वास माझ्यावरती होता, माझ्या कामामध्ये होता आणि काँग्रेस पार्टीच्या विचारधारेवरती होता, म्हणून काँग्रेस पार्टी या विभागामधून जिंकून आलेली आहे। आता 24 कॅरेट सोनं म्हणजे आम्ही 24 कॅरेट सोनं का आहे, कारण मुंबई काँग्रेसची आमची अध्यक्ष वर्षाताई गायकवाडनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली आहे, महिलांना उमेदवारी दिली, मोठी गोष्ट आहे। आणि मी असं म्हणते की तयार आहे हम टू फाईट फॉर अवर राईट। म्हणजे जे आम्हाला महिलांना जे महिला शक्ती आम्हाला आमच्या विभागाच्या लोकांनी दिली आहे, त्या शक्तीला मी वंदन करते। ब्रजनेश विनोद नाईकचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। मालेगाव महापालिकेत महापौर पदासाठी हालचाली सुरू झाल्यात। काँग्रेसचा इस्लाम पार्टीला पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। महापालिकेत सत्ता स्थापनेचा इस्लाम पार्टीचा मार्ग आता मोकळा झालाय। हमारे 40 है सेकुलर फ्रंट के, इस्लाम पार्टी के 35, 5 समाजवादी पार्टी, ऐसा हमारे पास 40 का नंबर है। कांग्रेस के लोकल प्रेसिडेंट उन्होंने कल ऐलान किया कि हम साथ देने के लिए तैयार हैं। तो हमारे पास नंबर आज हमारे पास नंबर है, लेकिन हमारे पास दूसरी बड़ी पार्टियां जो हमारे हैं, जो चाहे शिवसेना हो या MIM हो, इनका अभी कोई भी अधिकृत प्रस्ताव नहीं आया है। हाँ, इतना जरूर है कि MIM के विद्यमान आमदार उन्होंने कहा है कि हम अगर बात करने के लिए अगर हमारे पास कोई आता है तो हम उनको बात करने के लिए तैयार है। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।